धावांची महत्त्वाची खेळी आणि पहिला सामना जिंकला अर्थातच जानाई 11 केंजळवाडी. हिंदवी स्वराज्याची राजधानी सातारा जिल्हा 11 तालुक्यांपैकी एक सर्वात मोठा तालुका पाटण तालुका आणि या पाटण तालुक्यातील पठार विभागातील हे सर्व संघ कौतुक व्हायला पाहिजे आयोजन कमिटीचं. कारण ज्या प्रकारचं आपण आयोजन पाहतोय आपल्या संघटनेचे संस्थापक आदरणीय सन्माननीय श्री पोपटराव नाना कदम साहेब यांचा वाढदिवस जरूर 2 जूनला आहे, परंतु त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि श्री राम कदम साहेब आपल्या संघटनेचे अध्यक्ष यांचं एक स्वप्न आणि सर्व खेळाडूंना मात्र एक अभूतपूर्व स्पर्धा खेळायला मिळत असताना दुसऱ्या सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू फुलर लेनचा इनसाइड आउट मिड ऑफच्या डोक्यावरून खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मागे धावत असताना 2 धावा मात्र इथे प्राप्त केल्या जातील. बॅकअप होता जरूर. आता पंच शहानिशा करत असताना पाहिलं जाईल. आणि ज्या प्रकारे हा पहिल्याच चेंडूवर फटका सजवला आहे निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक. गोलंदाज संतोष आणि या 2 धावेने मात्र धावांचा श्री गणेश होत असताना टीम श्री दत्तकृपा जंगलवाडी. फुलर लेनचा चेंडू लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका लॉंग ऑन आहे तैनात. 1 धाव प्राप्त केली जाईल सॅमनच्या माध्यमातून. दुहेरी धाव हवी आहे, दुसरी धाव धोक्याची ठरू शकते, तसं होत नाहीये. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मात्र या दुसऱ्या चेंडूवर देखील जोडल्या जात आहेत. श्री इव्हेंट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं तुम्ही थेट प्रक्षेपण पाहू शकता. चेतन, मयूर, जतीन आमच्या सर्व श्री इव्हेंटच्या या आपण तिन्ही 2 कॅमेरामॅनच्या माध्यमातून आमचे ऑपरेटर देखील आहेत आणि आमचे स्कोरर सतीश जाधव सर आपलं देखील सहर्ष स्वागत. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न सॅमॅनचा अपील केले आहे आणि पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवर मोठ्या विकेटचं पतन. सॅम बॅक टू द डगआउट. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न आणि या इथे मात्र चेंडूची दिशा पाहू शकता. अशा प्रकारे फुलर लेनचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न यष्ट्यांच्या मागे चुकी होत नाहीये. चांगला झेल टिपलाय. सचिन आरेकर यष्ट्यांच्या मागे आणि चांगलं यष्टीरक्षण करत असताना ज्या प्रकारे संतोष यांनी पहिल्या 2 चेंडूवर 4 धावा खर्च केल्या. सुरुवात चांगली झाली होती टीम श्री दत्तकृपा जंगलवाडी आणि त्यानंतर मात्र अक्रॉस द बॅटने फटका खेळायचा मोह आवडता आला नाहीये. सॅम इनेट नंबर 3 राम चव्हाण दाखल झालेत. धावा कराव्या लागतील फौजी. पहिला चेंडू राम चव्हाण हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. सचिन आरेकर चेंडूचा चांगला अंदाज. कॅच ड्रॉप. शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटलाय आणि असा झेल सोडणं तुम्हाला परवडणार नाहीये. कारण काल मुंबई इंडियन्सचा सामना रोहित शर्मा यांचा सुटला झेल आणि तो झेल नव्हता. गुजरातने तो सामना देखील गमावला आणि कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. फौजी राम चव्हाण यांना जीवनदान प्राप्त झालंय आणि आज सुटलेला झेलचा फायदा घेता येईल का टीम श्री दत्तकृपा जंगलवाडी. 4 चेंडू अखेर टीमची धावसंख्या 5. 2 टू गो. लॉंग ऑन तैनात केलाय. डीपला मिड विकेट आहे. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. ग्लान्स केलाय. फाईन लेग क्षेत्र खाली आहे. चेंडू अगदी फाईन लेग सीमारेषा पार. गोलंदाज संदीप यांच्या बॅटमधून नाना चषक चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. डाऊन द लेग साईड चेंडू ग्लान्स केला. फाईन लेग वर्तुळाच्या आतमध्ये एक छोटा खेळाडू आणि या छोट्या खेळाडूला अगदी चेंडू पकडण्यामध्ये निश्चितच अपयश आलं आणि या पहिल्याच चेंडूवर संदीप यांचं चौकाराने खातं उघडलं जात आहे. 5 चेंडू अखेर 9 धावा धाव फलकावर. संदीप शिंदे ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत स्वतः अध्यक्ष राम आणि इथे मात्र अपील केली जाईल आणि अपील मात्र पंचांनी उचलून धरले. आती घाई संकटात नेही. गोलंदाज धावबाज. कौतुक करेन मी आपल्या अध्यक्ष आहेत श्रीराम सावंत. कारण ज्या प्रकारे या स्पर्धेचं आयोजन आणि निश्चितच 4 दिवसापर्यंत पाऊस होता आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक नगरी डोंबिवली या डोंबिवलीमध्ये ज्या प्रकारचं हे क्रीडांगण आपण पाहतोय डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स अकॅडमी डोंबिवली
आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न मात्र आज आयोजन कमिटीने पूर्ण केलंय. त्याला पंचांचा निर्णय आलाय आणि पंचांशी कोणत्याही प्रकारचा अगदी तुम्ही चर्चा करू नका. पंचांचा निर्णय आलाय म्हणजे तुम्हाला तो मान्य करावा लागेल. आणि ज्या प्रकारचे क्रीडांगण आहे, लश ग्रीन आउटफील्ड, प्रत्येक टेनिस क्रिकेटरचं एक स्वप्न असतं की आम्हाला अशा प्रकारच्या क्रीडांगणामध्ये खेळण्याची संधी प्राप्त व्हावी, आम्हाला अशा प्रकारच्या मैदानामध्ये खेळायला एकतरी संधी मिळावी आणि त्या संधी मात्र प्राप्त करून दिल्या. आदरणीय सन्माननीय पोपटराव नाना कदम आपल्या संघटनेचे संस्थापक आहेत आणि या श्रीराम कदम अध्यक्ष आणि संपूर्ण असोसिएशनची आपली कमिटी आहे, त्यांचं देखील कौतुक. येस पंच. The Bluetooth device is ready to pair. पंचांनी या तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे का आयोजन कमिटी? लक्षात घ्या, पंच घेऊ शकता तिसऱ्या पंचांची मदत, परंतु खेळाडूंना कोणताही रिव्ह्यू नाहीये. आणि या ऑनफील्ड अंपायर आपला निर्णय, फलंदाज धावबाद असेल. प्लीज बॅटर आपण बाद आहात, न्यू बॅटर, जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आणि ज्या प्रकारचं या स्पर्धेचं आपण आयोजन पाहतोय आणि टाइम टेबलचं देखील विशेष कौतुक, कारण लीग प्रकारचे सामने, एका गटामध्ये 4 संघ आहेत आणि जर तुम्ही एक सामना गमावलात तरी तुम्हाला दुसरी संधी आहे, म्हणजे चुका सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल. आणि ऑनफील्ड अंपायरने बाद दिलाय म्हणजे प्लीज मॅचला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण लाईव्ह टेलिकास्ट आहे. संपूर्ण पाटण तालुका, राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा पाहिली जाते आणि ज्या वेळेला तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट असतं त्यावेळेला अशा गोष्टींचा विलंब करून चालत नाहीये. यानंतर मात्र विनर विपक्ष विनर हा सामना असेल, त्यानंतर लुझर विपक्ष लुझर असेल. आणि टाइम टेबलचं देखील आयोजन कमिटीचं कौतुक, कारण त्यांनी ज्या प्रकारच्या या स्पर्धेची संरचना केली आहे, आयोजन कमिटीचा आभार व्यक्त करावा लागेल. जेवढ्या चांगल्या प्रकारची ही स्पर्धा, 1 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक आणि आपल्या संघटनेचे संस्थापक ज्यांच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक कार्य केले जातं, क्रिकेट वेड व्यक्तिमत्व, परंतु आज संपूर्ण पाटण तालुक्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये त्यांचं नाव अग्रेसर आहे. आदरणीय श्री पोपटराव नाना कदम साहेब, त्याचा वाढदिवस निश्चितच 2 तारखेला, परंतु त्यांचा वाढदिवस आजपासून साजरा केला जाईल. औचित्य आहे नाना चषक 2025. आणि पंचांना देखील विनंती केली जाते, जर तुम्हाला तिसऱ्या पंचांची मदत घ्यायची असेल तर प्लीज आपण देखील त्वरित सांगायचं, कारण लाईव्ह आमचे ऑपरेटर ते सांगतात की तुम्ही पटकन सांगा म्हणजे आम्ही त्वरित चेक करू. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रक्षेपण निरंजन सावंत सर, रवी जैतापकर सर, सत्यवन डोणे सर, हे MCA पॅनलचे नामांकित पंच. आणि या ज्या प्रकारे या शेवटच्या चेंडूवर काय घडलंय हे पाहायचंय. राम चव्हाण नॉन स्ट्राईकला होते, ते थोडेसे पुढे आले आणि तिसऱ्या पंचांना हे पाहायचंय की फलंदाज धावबाद आहे का, आणि तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, फलंदाज धावबाद. दोन गडी बाद, 9 धावा. सुरुवात खराब झाली अर्थातच टीम श्री दत्तकृपा जंगलवाडी. सुरुवात तुमची कशी झाली महत्त्वाचं नसतं, तुमचा शेवट कसा होईल हे खूप महत्त्वाचं आहे.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्डमॅन आहे वर्तुळाच्या आतमध्ये. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू पकडण्यामध्ये अपयश आलं. एक सिंगल धाव प्राप्त होते. एक छोटा खेळाडू देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय, स्वराज. आणि अशा प्रकारचं क्रिकेट आपण पाहू शकता नाना चषक 2025 मध्ये. आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज श्रेयस यांना पाचारण केलंय. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे. टीमची धावसंख्या दुहेरी अंकांमध्ये जाऊन पोहोचते. 10 धावा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पुल केलाय आणि चेंडू होईल गुल. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, आर पार. इट्स अ ह्यूज हिट. नाना चषक कार. संदीप शिंदे, व्हॉट अ स्ट्रोक. हाफ ट्रॅकर चेंडू होता, हात खोलण्याची संधी आणि त्या संधीचं मात्र सोनं केलं जात आहे. इट्स अ बिग हिट. 16 धावा धाव फलकावर. आपटी बार पाहायला मिळतोय. फलंदाज देखील संभ्रमात होते आणि इथे मात्र चकित करणारा चेंडू डॉट बॉलची होते सांगता. अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळतात. पण थोडीशी दुखापत झाली आहे का? कारण गोलंदाजच्या चेहऱ्यावरचे हावभाव स्पष्टपणे आपल्याला दिसत आहेत. आणि वॉर्मअपचा अभाव असू शकतो, कारण ज्या वेळेला तुम्ही वॉर्मअप करत नाही क्रिकेटमध्ये कोणताही खेळ खेळा, त्यासाठी तुम्हाला सातत्याने तुमचे मेंटर असतील, कोचेस असतील, तुमचे सिनियर खेळाडू असतील, कारण ते सांगत असतात की वॉर्मअप करा. टीमची धावसंख्या धावफलकावर 16. 3 चेंडू अखेर, 16 धावा. 16 रन्स ऑन बोर्ड. संदीप शिंदे, एक षटकार आला त्यांच्या बॅटमधून. धावा कराव्या लागतील या मॅचमध्ये. कुटापाचा चेंडू वाढवा, बॅटने खेळायचा प्रयत्न, कमी गतीने चेंडू फलंदाजाला जागेवर स्थिर ठेवलाय. निश्चितच 2 चेंडू खराब होते, परंतु त्याचा फायदा उचलता आला नाहीये संदीप शिंदे यांना. डॉट बॉल. 4 चेंडू अखेर, 16 धावा धाव फलकावर. 2 विकेटचं पतन झालंय. सॅम बाद झाले, राम चव्हाण बाद झाले. आता संदीप शिंदे आणि दत्तात्रय साळुंके यांना धावा करायच्या आहेत. 2 टू गो. संदीप शिंदे या चेंडूवर आक्रमण, चेंडू करेल आकाश भ्रमण, चेंडू सीमारेषा पार. नाना चषक कार. पहिल्या 2 चेंडूवर मात्र शांत ठेवलं होतं संदीप शिंदे यांना, परंतु त्यानंतर मात्र आक्रमण केलं. अशा प्रकारचे चेंडू हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू सातत्याने हाताळले जात आहेत आणि राम शिंदे यांनी मात्र या चेंडूचा खरपूस समाचार घेतलाय. 22 धावा धाव फलकावर. 1 टू गो. डीप पॉइंट आहे. लॉंग ऑफ, लॉंग ऑन डीपला मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग तैनात केलाय. 1.5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू ऑन साईडला जमिनीलगत फटका खेळलाय संदीप शिंदे. आणि स्वराज्याचं चांगलं क्षेत्ररक्षण पहा. छोटा खेळाडू आहे, वय कमी आहे, परंतु क्षमता आहे. आणि या प्रतिभावान खेळाडू एक सिंगल धाव मात्र प्राप्त केली जाईल. संदीप शिंदे स्वतःकडे ठेवतील स्ट्राईक. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 2 षटका अखेर. प्रथमता फलंदाजी करत असताना श्री दत्तकृपा जंगलवाडी. 2 गडी बाद. तेवीस धावा. 23 ला 2. 23 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 2 श्रेयस यांनी हाताळलं आणि या 2 षटकार आले त्यांच्या या षटकामध्ये. संदीप शिंदे यांनी मात्र फायदा घेतला या षटकाचा. षटक क्रमांक 3 सचिन आरेकर ज्यांनी चांगलं यष्टीरक्षण केलं या मॅचमध्ये. पहिला चेंडू सचिन आरेकर यांचा स्लॉट मध्ये होता. ऑन साइडला फ्लिक ऑन द रिक्स. चेंडू सीमा पार. 6 धावा. संदीप शिंदे ब्रँडेड षटकार. सचिन आरेकर यांचं भव्य स्वागत केलंय. ज्या प्रकारे हा रिप्ले तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवर जे प्रेक्षक आमच्या सोबत श्री इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून जोडलेत, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि बॉटम हँडचा चांगला वापर. संदीप शिंदे फलंदाजी करताय. 3 षटकार आले त्यांच्या बॅटमधून. ऑन साईडला चेंडूला वळवलाय. डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. चेंडू पडल्यानंतर फिरला. चांगलं क्षेत्ररक्षण डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक सिंगल धाव प्राप्त होते. एक सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. टीमची धावसंख्या 30 धावा. दत्तात्रय साळुंके त्यांच्या साथीला संदीप शिंदे. बॅकफुटला जाऊन पंच केला. डीप पॉइंटच्या डोक्यावरून क्रिकेटमधील पुस्तकी फटका. शॉट ऑफ द मॅच, शॉट ऑफ द मॉर्निंग. 6 धावा. अफलातून षटकार. दत्तात्रय साळुंके काय
अप्रतिम फटका सजवला. हा पहा बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारे पंच केला. डीप पॉईंटची सीमारेषा जरूर नजदीक आहे, जवळ आहे, परंतु क्लासिकल फटका. हाफ ट्रॅकर चेंडू गॅपमध्ये फटका खेळलाय. श्रीराम अगदी राम आहेत डीपला. राम सावंत स्वतः अध्यक्ष आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पहा निश्चितच 2 धावा वाचवल्यात. आज आपल्या संघटनेचे अध्यक्ष असताना ज्या प्रकारे आयोजनामध्ये प्रत्येक गोष्ट मोठ्या प्रकारे खेळाडूंचा कसा क्लास त्यांचा बाहेर येईल, त्यांना चांगल्या प्रकारचं आयोजन कसं खेळत असताना पाहायला मिळेल आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 38 धावा. पुढे लेनचा चेंडू ऑन साईडला वळवला. क्षेत्ररक्षक आहेत. लॉंगॉनला एकदा प्राप्त केली जाईल. दोन्हीचा प्रयत्न होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक सिंगल धाव जोडली जाते. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 39 धावा. 39 रन्स ऑन बोर्ड. सचिन आरेकर यांच्या षटकात अद्याप 5 चेंडूंचा खेळ झालाय. 39 धावा. धाव फलकावर संदीप शिंदे आणि त्यांच्या साथीला दत्तात्रेय साळुंके. शॉट ऑफ लेनचा चेंडू इथे मात्र डीपला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. एक धाव प्राप्त केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला. बॅकअप आहे त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. एक सिंगल धाव येते शेवटच्या चेंडूवर. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 40. श्री इव्हेंट्स लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. 40ला 2. दत्ता वैयक्तिक फलंदाजी करत असताना 10 धावा आणि त्यांच्या बरोबरीने संदीप शिंदे त्यांच्या बॅटमधून धावा आल्यात 25. राम सावंत यांचा पहिल्या चेंडूवर आक्रमण केलंय. चेंडू सीमारेषा पार. संदीप शिंदे यांच्या बॅटमधून खणखणीत षटकार. राम सावंत यांनी देखील पहिल्या चेंडूवर षटकार त्यांच्या गोलंदाजीवर आला. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि अगेन्स्ट द टर्न विथ द टर्न. संदीप शिंदे जणू काही या मॅच मध्ये फलंदाजी करत असताना वैयक्तिक 31 धावा 11 चेंडूंचा त्यांनी सामोरे गेलेत. 43ला 2. पहिले 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र ही एक चांगली भागीदारी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. खराब चेंडू त्यावर प्रहार. गॅप मध्ये फटका. रिकाम्या जागा भरा. धावसंख्येमध्ये 4 धावांचा समावेश करा. संदीप शिंदे यांच्या बॅटमधून लाजवाब 4 धावा. चौकार. सांघिक अर्धशतक धाव फलकावर. हा पहा हाफ ट्रॅकर चेंडू ज्या प्रकारे अपेक्षित नसेल राम सावंत यांच्या गोलंदाजीवर. फुलटो चेंडू. फुल टोल वसूल केला जाईल. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार क्लिअर करत असताना संदीप शिंदे सेट ऑन फायर 6 धावा. षटकार. अशा प्रकारचे चेंडू म्हणजे सुवर्ण संधी असेल आणि हा ज्युसी फुलटॉस होता आणि 6 धावा. एस पंच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते बिमरसाठी. बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. आता तिसरे पंच शहानिशा करत असताना आज 1 लाख रुपयांची धनराशी आहे आणि मालिकावीरासाठी लॅपटॉप. आयोजन कमिटीचं विशेष कौतुक. कारण पहिली अशी कदाचित क्रिकेटची स्पर्धा असावी ज्या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला लॅपटॉप दिला जातोय आणि मालिकावीरासाठी लॅपटॉप तर आहेच, परंतु सर्वोत्तम गोलंदाज. क्रिकेटमध्ये गोलंदाजांना खूप कमी अशा प्रकारची पारितोषिकं असतात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. सत्तावन्नला 2. आता बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. धावचीची संधी असेल आणि अति घाई करत असताना दत्ता यांना परतावा लागेल. दत्ता साळुंके धावबाद. तिसरा धक्का टीम श्री दत्तकृपा जंगलवाडी या टीमला. तीन 3.4 चेंडूंचा खेळ झालाय. 57 धावा धाव फलकावर.
संदीप शिंदे वैयक्तिक 41 धावा. नाना चषक 2025 मध्ये सर पहिलं अर्धशतक येईल का हे पाहायचं आहे. आमच्यासोबत सतीशदादा जाधव आहेत आपल्या संघटनेमधील आज गुणसंख्या लेखन. 41 मध्ये अजून 6 धावा जोडल्या जातील. लाजवाब स्ट्रोक फलंदाज संदीप शिंदे यांच्या बॅटमधून दर्जा दाखवणारा पठार विभागाचा दर्जेदार षटकार. वैयक्तिक 47 धावा संदीप शिंदे. 3.5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 63 धावा 65 धावा आणि 3 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा चेंडू वैयक्तिक अर्धशतक येईल का. फर्स्ट हाफ सेंचुरी ऑफ द टुर्नामेंट. चेंडू हवेत खेळलाय डीपला. शतरक्षक मागे धावतो. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये. अप्रतिम झेल. व्हॉट अ कॅच. एका सर्वोत्तम फलंदाजाला मात्र बाद केलं जात आहे आणि संदीप शिंदे वैयक्तिक 47 धावा करून पहिल्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झालेत. परंतु काय अफलातून फलंदाजी, विस्फोटक विध्वंसक फलंदाजी. 17 चेंडूमध्ये 47 धावांची आक्रमक खेळी करून बाद होत असताना मित्रांनो जर ही खेळी आवडली असेल फलंदाज संदीप शिंदे यांची 47 धावांची तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 63 धावांचं मोठं लक्ष असेल विजयासाठी टीम शिवनेरी बॉय जुगाईवाडी. सतरा चेंडूमध्ये 47 धावांची विस्फोटक आक्रमक विध्वंसक खेळी संदीप शिंदे. मी विनंती करेन टॉससाठी या ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स जळव ज्योतिबा फॅमिली. हॅलो. यानंतरचा होणारा सामना ग्रुप बी मधून असेल. पहिला सामना जो खेळला जाईल 2 बलाढ्य संघाच्या मध्ये ज्योतिर्लिंग स्पोर्ट जळव ज्योतिबा फॅमिली आणि श्री गणेश क्रिकेट क्लब सूर्याची वाडी. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टस्का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्रेसष्ट धावांचं लक्ष मी विनंती करेन जास्त वेळ न घेता श्री दत्तकृपा जंगलवाडी आपण तोरी क्षेत्ररक्षण सजवून घ्या मित्रांनो. कारण खूप कमी वेळा मे महिन्यामध्ये मुंबईमध्ये पाऊस पडतो आणि सध्या वरुण राजा देखील स्पर्धेवरती खुश असतील. कारण ज्या प्रकारे गुरुवारपर्यंत पाऊस होता आणि आयोजन कमिटीने प्रचंड मेहनत घेत असताना हे आयोजन अगदी आपल्या समोर घेऊन आलेत. आणि 2 दिवसीय स्पर्धा आणि कोण होईल या 1 लाख पारितोषिकाचा मानकरी. 1 लाख धनराशी असलेली स्पर्धा. आदरणीय सन्माननीय पोपटराव नाना कदम साहेब 2 जूनला वाढदिवस आहे परंतु त्यांचा वाढदिवसाचं औचित्य आणि त्याआधी ही एक अप्रतिम स्पर्धा. ज्या प्रकारचं हे क्रीडांगण आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण करत असताना डॉक्टर यू प्रभाकर राव स्पोर्ट्स डोंबिवली ईस्ट. The Bluetooth device is ready आणि या to डोंबिवली ईस्टचं हे क्रीडांगण आज पठार विभागातील प्रत्येक खेळाडूचं स्वप्न पूर्ण झालंय. कारण सातत्याने या क्रीडांगणावर लेदर क्रिकेटचे सामने होतात आणि आज मात्र ही टेनिस क्रिकेटची अद्भुत स्पर्धा. नानांचा वाढदिवस आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय सन्माननीय श्री पोपटराव नाना कदम साहेब. एक क्रिकेट वेळे व्यक्तिमत्व सामाजिक कार्य सातत्याने त्यांच्या माध्यमातून
आपण पाहिलंय. मग सामाजिक कार्य करत असताना समाजाच्या प्रत्येक घटकाशी जोडलं जाणारं हे व्यक्तिमत्व आणि त्यांचा वाढदिवस आहे 2 जूनला, परंतु आजपासून त्या वाढदिवस साजरा केला जाईल. 63 धावांचं मोठं लक्ष. चला दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. दोन्ही टीमला विनंती असेल. शिवनेरी बॉईज जुगाईवाडी आपली बॅटिंग आहे. आपला 12वा खेळाडू पाठवा आणि बॉलर आपलं नाव देखील सांगायचं आहे. बॉलिंग करणारी टीम दत्तकृपा जंगलवाडी हा 12वा खेळाडू असेल तर पाठवा प्लीज. संतोष आणि त्यांच्या साथीला आहेत गणेश, षटक क्रमांक 1. पहिला चेंडू संतोषांनी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू पायावर आदळतोय. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रकाश. पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलाय आणि ज्या प्रकारे संदीप शिंदे यांनी पहिल्या डावामध्ये 47 धावांची खेळी केली आहे तसा खेळ करावा लागेल. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. फाईन लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये. लेग बाय स्वरूपात एक सिंगल धाव प्राप्त होते. धावांचा श्री गणेश होत असताना टीम शिवनेरी बॉईज जुगाईवाडी. 2 चेंडू अखेर 1 धावा धावफलकावर. आघाडीचे बॅटर संतोष आणि त्यांच्या साथीला आहेत गणेश. धावा कराव्या लागतील कारण जुगाईवाडी संघाचे महत्त्वाचे 2 ते 3 खेळाडू टीममध्ये नाहीत, परंतु जे आहेत त्यांना सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पुललेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला क्लिअर करत असताना प्रयत्न चांगला केला, पण चेंडू हाताला लागल्यानंतर मागे जाईल. चेंडूचा वेग देखील मंदावला जातोय. 2 धावा प्राप्त केल्या जातील. खातं उघडलं जात आहे. गणेश यांचं देखील या तिसऱ्या चेंडूवर. टीमची धावसंख्या 3. 63 धावांचं मोठं लक्ष मोठं आहे परंतु कठीण नाहीये. आक्रमण करावं लागेल. निर्धारित पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना 3 धावा धावफलकावर. शफल होऊन हुक केलाय. फाईन लेग क्षेत्र खाली आहे. चेंडू जाईल सर फाईन लेग सीमारेषा पार. जाळीवर आदळला जातोय. 6 धावा. क्लासिकल नाना चषक षटकार. 9 रन्स ऑन बोर्ड. चौथ्या चेंडूवर पहा शफल झाले आणि ज्या प्रकारे आक्रमण केलं म्हणजे पहिल्या 2 चेंडूवर देखील तोच प्रयत्न केला होता पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि फाईन लेगला 6 धावांसाठी चेंडू मार्गस्थ होतोय. गणेश आक्रमण करत असताना 2 टू गो. पुढे सरसावून ड्राईव्ह केलाय. लोअर फुलटॉस चेंडू. मिस टाइम स्ट्रोक. टायमिंग जुळलं नाहीये आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला टायमिंग फसतं विकेटचं होईल पतन. गणेश यांना परतावा लागेल. प्रकाश आणि षटकाराचं प्रत्युत्तर गणेश यांना बाद करून दिलंय. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. नाराज आहे स्वतःवर. ड्रिल करून दाखवत असताना ज्या प्रकारे हा फुलटॉस चेंडू नवीन चेंडूवर तुम्ही ड्राईव्ह करता त्यावेळेला कुठेतरी टायमिंग करणं महत्त्वाचं होतं आणि हा पहा रिप्ले तुमच्या समोर. पुढे सरसावले. फुलटॉस चेंडू जरूर बॅटवरती घेतला परंतु बॅटच्या बॉटमला लागलेला चेंडू टायमिंगमध्ये अपयश. आणि क्रिकेटमध्ये फलंदाजी करत असताना टायमिंग ज्या वेळेला तुमचं चुकतं त्यावेळेला तुम्हाला त्याचा धोका निश्चितच असतो. आणि स्वतः राम सावंत आपल्या संघटनेचे अध्यक्ष आणि या टीमचे महत्त्वाचे खेळाडू आलेत इन ॲट नंबर 3. 9 रन्स ऑन बोर्ड. 1 टू गो. आणि पहिल्या षटकात प्रकाश यांनी एक महत्त्वाचा गडी बाद केलाय आणि ज्यावेळेला तुम्ही आघाडीची जोडी फोडण्यामध्ये यश येतं समोरचा संघ कुठेतरी दबावामध्ये जाऊ शकतो का हे पाहायचंय. राम सावंत ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू राम सावंत यांनी मिड विकेटला 6 धावांसाठी षटकार ठोकलाय. त्यांच्या गोलंदाजीवर देखील पहिल्या चेंडूवर षटकार आला होता आणि फलंदाजी करत असताना पहिला चेंडू सीमा बाहेर फेकून दिलाय. 6 षटकार येतोय. वॉट अ स्ट्रोक. राम सावंत यांनी पहिल्या चेंडूवर 6 धावा खेळल्यात आणि या टीमची धावसंख्या 15. म्हणजे आवश्यक धावगती हवी आहे 15.50 आणि ती धावसंख्या मात्र आली आहे. जरूर एक गडी बाद झालाय. राम सावंत आज आपल्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना खेळाडू म्हणून देखील सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करत असतात. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. फुललेनचा चेंडू. बॉटम हँडचा वापर. हाय बॅक लिफ्ट आणि कॅमेरामॅनचं देखील कौतुक कारण ज्या प्रकारे टेलिकास्ट केलं जाते 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही अनुभवू शकता. 15ला 1. पहिल्या षटकाखेर
टीमची धावसंख्या. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर. बॉलर नेम राम उदुगडे आलेत षटक क्रमांक 2 साठी. सुरुवात टीमसाठी विचार केला तर शिवनेरी बॉईज जुगाईवाडी विकेटचं पतन झाल्यानंतर मात्र आवश्यक धावसंख्या आल्या धावफलकावर. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. संतोष यांचा दिशा खराब आहे. बट बॉल. लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल राम उदुगडे यांना, परंतु दुसऱ्या बाजूला धावा करायच्या आहेत तब्बल 63. संतोष आणि त्यांच्या साथीला आहेत स्वतः अध्यक्ष राम सावंत. हा देखील चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न केला, परंतु या चेंडूवर दिशा अप्रतिम आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं डीपला. स्क्वेअर लेग आहे, फाईन लेग आहे, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप पॉइंट तैनात केलाय. आणि या मैदानाची भौगोलिक रचनेचा विचार केला तर इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर तुम्हाला धावा जास्त कराव्या लागतील. खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यावर चेंडू. परफेक्ट यॉर्कर. निरुत्तर केलं बॅटरला. डॉट बॉल. संतोष आणि त्यांच्या साथीला आहेत राम सावंत. अद्याप संतोषांचं खातं उघडलं नाहीये. 16 धावा. लोअर फुल टॉस चेंडू. बॉटम हँडचा चांगला वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा. राणा चषक कार. रन्स ऑन बोर्ड. हा पहा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. लोअर फुल टॉस चेंडू आणि या चेंडूवर ज्या प्रकारे बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना मिड विकेटला 6 धावांसाठी क्लिअर केलंय. आणि अशा प्रकारचं टायमिंग तुम्हाला जुळवून फलंदाजी करावी लागेल. 22. संतोष ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या बॉटमला लागला. डीपला आहे. स्क्वेअर लेग. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. संतोषांना 1 सिंगल प्राप्त होईल. या सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट केली जाईल. एका धावेच्या मदतीने 23 धावा धाव फलकावर. 2 टू गो. राम सावंत 1 चेंडूवर 6 धावा केल्या. तब्बल 600चा स्ट्राईक रेट. दुसऱ्या बाजूला संतोष नाबाद 7 धावा. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू पाठच्या बॉटमला लागला. डीपला आहे. स्क्वेअर लेग. 1 सिंगल धाव प्राप्त होईल. राम सावंत यांना या 5व्या चेंडूवर आले 1 धाव. टीमची धावसंख्या 24. 1 टू गो. एक मोठा फटका जर आला इथून तर मात्र आवश्यक धावगतीपर्यंत तुम्ही जाऊ शकता. दुसऱ्या बाजूला राम यांना 1 चांगला चेंडू हाताळायचा आहे. 24ला 1. शेवटच्या चेंडूवर आक्रमण केलंय. डीपला स्क्वेअर लेग. चांगला चेंडूचा अंदाज घेत असताना गुड कॅच ऑफ द क्वालिटी. कॅचेस विन द मॅचेस. अप्रतिम झेल फलंदाज पात. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राम यांनी गडी बाद केलाय. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावत आहे. 2 गडी बाद. 24 धावा आणि 12 चेंडूमध्ये तब्बल 39 धावांचं लक्ष असेल टीम शिवनेरी बॉईज जुगाईवाडी. 12 चेंडूमध्ये 24 झाल्यात. आता 12 चेंडूमध्ये करायच्यात 39 धावा. म्हणजे प्रति षटकामागे तुम्हाला 19.5च्या धावगती सरासरीने धावा बनवायच्या आहेत आणि अशक्य नाही आहे. 12 मध्ये 39 करायचे आहेत म्हणजे तुम्हाला 12 चेंडूमधील फक्त 6 चेंडू बाहेर मारायचे आहेत आणि शक्य होऊ शकतं. 12 मध्ये 39 करायचे आहेत. आता हे महत्त्वाचं षटक असेल या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर बाळू उदुगडे. 12 मध्ये 39 म्हणजे या षटकामध्ये जर धावा आल्या तर सामना खुला होईल. शिवनेरी बॉईज जुगाईवाडी आणि या षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत तर मात्र कठीण परिस्थितीमध्ये जाईल टीम जुगाईवाडी. क्षेत्ररक्षक आहे फाईन लेगला. राम सावंत यांना स्ट्राईक हवी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. फेकी खराब आहे. एकेरीचं रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलं जात आहे. या 2 धावेने मात्र तिसऱ्या षटकाची होते सुरुवात. 11 मध्ये 37 धावा करायच्या आहेत. टीम शिवनेरी बॉईज जुगाईवाडी 63 धावांचं मोठं लक्ष, परंतु कठीण नाहीये. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मोठ्या फटक्यांची आवश्यकता. राम सावंत हे सांगत असताना अजून सामना संपला नाहीये. एक बिग ब्लास्ट खणखणीत राम सावंत ब्रँडेड षटकार.
आज नाना चषक 2025 दुसरं पर्व, तब्बल 1 लाख रुपयांची धनराशी आणि राम सावंत स्वतः अध्यक्ष आहेत आणि काय फटका सजवलाय. मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना राम सावंत यांची वर खूप महत्वाची जबाबदारी. 10 मध्ये 31चं समीकरण. हॅलो, सन्माननीय सतीश जाधव कुठे असतील त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे मात्र फाईन लेगला फटका खेळला जातोय. षटकारानंतर राम सावंत यांच्या बॅट मधून कडक बेधडक आलाय चौकार. पहा रिप्ले तुमच्या समोर. ही मॅच मात्र अद्याप संपली नाहीये आणि राम सावंत सांगत असताना जोपर्यंत मी खेळपट्टीवर आहे तोपर्यंत सामना सोडणार नाहीये. कारण ज्या प्रकारे 2 गडी बाद झाल्यानंतर मात्र राम सावंत यांनी वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 19 धावांची महत्वाची खेळी केली आहे. 36ला 2. बाळू उदुगडे यांच्यावर आक्रमण केलंय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या, त्यानंतर षटकार आला, त्यानंतर आलाय चौकार. मॅच अद्याप दोन्ही बाजूला जाऊ शकते. जंगलवाडी देखील हा सामना जिंकू शकते आणि जुगाईवाडी देखील जिंकू शकते. स्टेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून लॉंग अँड स्ट्रॉंग. राम सावंत यांच्या बॅटमधून 6 धावा. षटकार. वॉट अ स्ट्रोक. ही चुकी केली मी म्हणेन बाळू यांनी. हा पहा रिप्ले. फुल लेनचा चेंडू, अप्रतिम टायमिंग. राम सावंत यांनी मात्र या मॅच मध्ये आता मात्र जीव ओतलाय. 42ला 2. 8 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे. 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत बाळू यांना आणि 2 चेंडूवर जर एक मोठा फटका आला राम सावंत यांच्या बॅटमधून तर शिवनेरी बॉय जुगाईवाडी हा सामना जिंकू शकते. माणसाची वेळ आणि मैदानातला खेळ पलटायला वेळ लागत नाहीये आणि ते वेळ आणि खेळ बदलला जाईल का? कारण एका बाजूला बॅटर आक्रमक आहेत राम सावंत. शॉट ऑन जॅकचा प्रयत्न. शतरक्षक वेगाने येतील. मिड विकेटला आहेत. 1 धाव प्राप्त केली जाईल. राम सावंत 1 धाव प्राप्त केली जाते. 7 चेंडूमध्ये आता करायच्या 20 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. 7-20चं समीकरण. एका बाजूला बाळू उदुगडे, दुसऱ्या बाजूला राम सावंत. ही लढाई पाहायला मिळते. प्रशांत सावंत. 7 मध्ये 20 करायचे आहेत. एक महत्वाचा चेंडू आहे दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. एका चेंडूवर समीकरण बदललं जाईल या सामन्याचं. प्रशांत सावंत यांनी ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला आहे. धाव मात्र घेत नाहीयेत राम सावंत, कारण त्यांना माहित आहे त्यांना स्ट्राईक हवी आहे. चेंडू आलाय डॉट. 7 चेंडूमध्ये आता 20 धावा करायच्या आहेत विजयासाठी. शिवनेरी बॉईज जुगाईवाडी. 20 रन्स टू विन इन रिमेनिंग 6 बॉल्स. सहा चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटक घेऊन सज्ज होत असताना संदीप शिंदे, ज्यांनी या पहिल्या डावामध्ये 47 धावांची विस्फोटक खेळी केली होती. आता ज्या धावा संदीप शिंदे यांनी केल्या त्याच धावा राम सावंत यांना करायच्या आहेत. पहिला चेंडू फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवर मॅच मध्ये पुनरागमन करत असताना राम सावंत यांनी सांगितलंय अजून ही मॅच संपली नाहीये, कारण मी खेळपट्टीवर उभा आहे आणि 6 धावा आल्यात. आता 5 चेंडूमध्ये 14ची गरज. व्हॉट अ मॅच. एक चित्त थरारक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 63 धावांचं मोठं लक्ष आणि राम सावंत स्वतः या संघटनेचे अध्यक्ष आहेत. पठार विभाग पाटण अंतर्गत ही स्पर्धा सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि ज्या प्रकारचं त्यांचं काम त्याच प्रकारचा खेळ. 5-14चं समीकरण. शफल होऊन शॉट ऑन जॅक, फाईन लेग, दूरवर आहे चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप. राम सावंत यांच्या बॅट मधून या मॅचला कलाटणी देणारा चौकार. 4 चेंडूमध्ये आता 10ची गरज. मॅच ऑन झाली आहे. सामना संपला नाहीये. गोलंदाज संदीप शिंदे 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत. ही मॅच कुठेही जाऊ शकते. ही मॅच जंगलवाडीला देखील जाऊ शकते. ही मॅच जुगाईवाडीला देखील जाऊ शकते. कारण क्रिकेटमध्ये परिस्थिती कशी असू द्या, तुम्हाला परिस्थितीवर मात करून खेळ करावा लागेल. एकाला धावा करायच्या आहेत, एकाला धावा वाचवायच्या आहेत. 4-10चं समीकरण. राम सावंत ही मॅच फिनिश करतील का? शफलून खेळायचा प्रयत्न, ग्लान्स केला. शतरक्षक आहे. फाईन लेगला 1 धाव प्राप्त केली जाते. पाय अडवला जातो. चेंडू दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव राम सावंत यांना हवी आहे. दुसरी धावेचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद.
इथे मात्र 1 शॉट, म्हणजे इथे एकही धाव प्राप्त होणार नाहीये. आणि राम सावंत जमेची बाब की राम सावंत स्ट्राईक वरती आलेत. तीन चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता, धाव प्राप्त झाली नाही म्हणजे 3 धाचं समीकरण. टीम जुगाईवाडीचे समर्थक बोलत असतील की फलंदाज धावबाज झालेत आणि एक धाव देखील आली नाही, परंतु राम सावंत एक चांगला चेंडू टाकायचा आहे. संदीप शिंदे यांना या मॅच मध्ये एक मोठा फटका खेळायचा आहे. राम सावंत यांना मॅच दोलायमान अवस्थेमध्ये. लक्षात घ्या, धावांचा पाठलाग करणं अनिवार्य असेल. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, सह्याद्री क्रिकेट संघटनेचे नियम. 10 धावांची आवश्यकता असताना फटका फसला आणि क्षेत्ररक्षक होते डीप स्क्वेअर लेगला आणि हा झेल नव्हता, तर हा सामना होता का हे पाहायचंय. आणि ते मात्र आता तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. येस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. ऑनफिल्ड अंपायर, येस, तिसरे पंच या तपासायचे आहे. आणि इथे मात्र षटकार आहे का, हा झेल तर पकडलाय परंतु क्षेत्ररक्षकाचा पाय लागलाय का हे पाहायचंय. ऑनफिल्ड अंपायरने ऑनफिल्ड अंपायरने तिसऱ्या पंचांची मागणी केली, त्यामुळे शहानिशा केली जाईल. प्लीज थांबा, कारण हा महत्वाचा विकेट आहे. दोन्ही संघांना माहित आहे की या चेंडूचं किती महत्व आहे. जर जंगलवाडीचे समर्थक आता मात्र बोलत असेल हा झेल होऊ दे, आणि जुगाईवाडीचे समर्थक बोलत असेल हा षटकार येऊ दे, परंतु क्षेत्ररक्षणचं जर चांगलं झालंय, आता शरीराचा स्पर्श झालाय का सीमारेषेला हे पाहायचंय. आणि इट्स अ ह्यूज हिट या मॅच मध्ये आलाय. राम सावंत यांच्या बॅट मधून अप्रतिम षटकार. 2 चेंडू 4 धावा, 4 धावा 2 चेंडू. ही मॅच अद्याप संपली नाहीये आणि 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धेचं प्रक्षेपण केलं जाते मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला कोणतीही गोष्टीचं शहानिशा केल्यानंतर निर्णय येईल. मी कौतुक करेन दोन्ही आमच्या कॅमेरामॅनचं. मयूर आणि जतीन आमचे 2 कॅमेरामॅनांचं कौतुक, कारण काय टेलिकास्ट आपण पाहतोय. 2 चेंडू आता 4 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. या स्पर्धेचा दुसरा सामना आणि तो देखील पैसा वसूल. 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. संदीप शिंदे ज्यांनी पहिल्या डावामध्ये 17 मध्ये 47 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या बाजूला राम सावंत ज्यांच्या नावामध्ये आहे राम, आणि ज्या प्रकारे प्रभू श्रीरामांची आठवण आली, मर्यादा पुरुषोत्तम. आज मात्र या खेळामध्ये राम सावंत आपल्या संघासाठी मोठा विजय प्राप्त करून देतील का. राम सावंत वैयक्तिक फलंदाजी करत असताना 11 मध्ये 42 धावांची विस्फोटक खेळी केली आहे. आता काय केलंय हे महत्वाचं नाहीये, या 4 धावा महत्वाच्या असतील. जर त्यांनी 4 धावा केल्या तर 42 धावा अगदी गोल्डन असतील. 4 धावांची आवश्यकता असताना खोदून काढण्याचा प्रयत्न केला, एकदा मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करत असताना क्षेत्ररक्षण खराब केलं जाते, फेकी देखील खराब केली जाते. दुहेरीचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय जरूर. धावबाजसाठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. 2 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना आकाश सर आता हा सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन टेपलाय. दुसऱ्या धावेचा तर प्रयत्न केलाय आणि राम सावंत स्ट्राईक वरती असतील. एक जमेची बाब. टीम शिवनेरी बॉईज जुगाईवाडी. व्हॉट अ मॅच, अंगावर रोमांच आणणारा सामना. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला सचिन आरेकर यांनी, बॅट तर ग्राउंडिंग केली आहे. आता फलंदाज सुरक्षित आहेत का हे पाहायचंय. डिसिजन पेंडिंग. राम सावंत अगदी खेळपट्टीवर बसलेत कारण दमलेत जरूर, कारण त्याचा खेळ देखील चांगला राहिला. हा पहा, रिप्ले दाखवला जाईल. पंच मात्र शहानिशा करत असताना तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून तपासले जात आहे. बॅट ग्राउंडिंग केले का सचिन आरेकर यांनी हे पाहायचंय. आणि ते मात्र बॅट हवेमध्ये आहे आणि फलंदाज धावबाद. 1 चेंडू 3 धावा. पहा क्रिकेटमध्ये एका धावेला किती महत्व असतं. आता 1 मध्ये जर 3 केल्या तर टीम जुगाईवाडी जिंकेल, 1 मध्ये जर 2 केल्या तर टीम जंगलवाडी जिंकू शकते. व्हॉट अ मॅच. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखलाचा होत असताना नॉन स्ट्राईकला असतील बॅटर श्रेयस. राम सावंत वैयक्तिक त्यांनी धावा केल्यात या मॅच मध्ये 43, आणि गोलंदाजी मार्कवर संदीप शिंदे त्यांनी धावा केल्या होत्या पहिल्या डावामध्ये 47.
एक चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना मॅच मात्र रोमांचक अवस्थेमध्ये. पैसा वसूल सामना, चित्तथरारक सामना. या जगामध्ये खेळाडूंची कमी नाहीये. व्हायचं असेल तर मॅच विनर व्हा. आणि या मॅच मध्ये मॅच विनर कोण होईल? एका बाजूला संदीप शिंदे, दुसऱ्या बाजूला राम सावंत. 1-3. एक चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना शफल होऊन खेळायचा प्रयत्न. राम सावंत डोक्याला हात लावलाय आणि गोलंदाजी करत असताना सचिन संदीप शिंदे यांनी सांगून दिलंय की मॅच मात्र मी शेवटच्या चेंडूपर्यंत सोडणार नाहीये. आणि मॅच जिंकले टीम श्री दत्तकृपा जंगलवाडी. 2 धावेने मात्र हा सामना जिंकलाय. वॉट अ मॅच. काय सामना पाहायला मिळाला. पाय शफल होऊन खेळायचा प्रयत्न राम सावंत आणि त्यांनी मात्र बॅट हातातून निसटली. जरूर नाराज असेल परंतु खेळ मात्र चांगला केलाय. शेवटच्या क्षणापर्यंत राम सावंत यांनी मॅच सोडली नव्हती. दुसऱ्या बाजूला श्री दत्तकृपा जंगलवाडी यांनी मात्र सांघिक खेळ अप्रतिम केला. आणि या मॅचचा हिरो प्लेअर